आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय नझीर एंटरप्राइजेस पुराच्या माध्यमातून डावाला सुरुवात करतील। 5 षटकांचा सामना, एक टार्गेट सेट करायचा आहे आणि हे टार्गेट सेट करण्यासाठी चाललेला हा रणसंग्राम काही क्षणात चालू होईल। आपण पाहतोय टेंपाले हे गाव आज क्रिकेटच्या पटलावर खूप उंचीवर गेलेलं आहे। तसं पाहिलं गेलं तर टेंपाले गावाचं एक वैशिष्ट्य आहे, एका बाजूला मुंबई गोवा हायवे एक नवीन स्वरूप घेत आहे, तर या गावाला नेहमी आपलं नातं सांगणारी कोकण रेल्वे सुद्धा या गावाच्या शेजारून जाते। म्हणजे काय तर या दोन दळणवळणाच्या साधनांच्या मध्ये वसलेले हे टेंपाले गाव आज मात्र क्रिकेटच्या पटलावर एक वेगळ्या उंचीवर दक्षिण रायगड मधली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा खेळवण्याचा आणि तब्बल 7 दिवस चालवण्याची एक बहुमान या गावाने जरूर मिळवलेला आहे। मेहर 11 टेंपाले आणि पूर्ण गावाचं बहारदार नियोजन। या जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे डावखुरे फलंदाज फौजान आपल्या डावाला सुरुवात करतील। तर आपण पाहतोय सेहजाल हे नॉन स्ट्राइकला आहेत। पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले, चला खेळूया। मुशीर खानदेशी पहिल्या चेंडूला पंचांच्या उजवीकडून सुरुवात करतील। पहिला चेंडू 30 यार्ड सर्कलच्या वर, रोड साइड स्क्रीनच्या वर भेदलाय आणि इथून सुरुवात झाली। षटकार 6 धावा। त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे, याची जरूर दखल घ्यावी आणि खूप सारी बक्षीस आज लावले जातील। पुन्हा एकदा याही वेळेला उजव्या एसटीवर होता, तिकडनं मात्र आपण पाहतोय एक वेगळा टान्स घेतला गेला, शरीरापासून लांब होता चेंडू, त्याला मात्र आपण पाहतोय उडवण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही। एक षटकार आल्यानंतर मुशीरजी मात्र चांगलं कमबॅक करतायत आणि आपल्या संघाला हो सांगतायत की माझ्याकडे अजून बाकी आहे चेंडू। ओहो क्या बात है, स्लिप मध्ये हलक्या हाताने टोळवला चेंडू, तिथे मात्र आपण पाहतोय सावध पवित्रा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आला आणि एकेरी धाव आली। एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 7 धावा धावफलकावर, जिथे एक मोठा फटका जरूर आला। शहबाज यांच्या बॅट मधून मोठा फटका आला आणि आता आपण पाहतोय नॉन स्ट्राइकला एंडला जे फलंदाज आहेत ते आता फौजान स्ट्राइक एंडला दाखल झालेले आहेत। एक आपण पाहतोय नझीर एंटरप्राइजेस पुरा संघाचं एक वैशिष्ट्य राइट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन ठेवले त्यांनी सुरुवातीला। याही वेळेला उचलून फेकून दिला, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र पहिली चुकी केली गेली। आमचे मुनीब जे आहेत त्यांनी मात्र इथे आपण पाहतोय दूरवरून येऊन पकड निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु असफल प्रयत्न होतोय। एक चांगला झेल येऊ शकला असता, परंतु प्रयत्न केले गेले। प्रत्येक प्रयत्नाला तुमच्या मित्रांनो यश येईल हे तुमच्या हातात नाही, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हे तुमच्या हातात आहे, किंवा ते तुमचं कर्तव्य, तुमचं काम आहे आणि मागील चेंडूमध्ये ते त्या क्षेत्ररक्षकाने जरूर केलेलं आहे। याही वेळेला ओहो फुल टॉस बनवून डीप स्क्वेअर लेगला चेंडू टोळवलाय, आला तसा फेकून दिलाय तब्बल 6 धाब्यांसाठी।
दुसरे षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय मसूद गजगे यांचं आणि धावपलकावर आत्ताच्या घडीला 25 धावा धावपलकावर. काही नक्कीच इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता, माझा आवाज थोडा थांबला होता, परंतु क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जिथे दुसऱ्या षटकामध्ये रायगड टेनिस क्रिकेटमधला एक महान गोलंदाज मसूद गजगे याच्याकडे आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय झेल खाली आहे. मागील वेळा चुकी झाली, आता चुकी होणार नाही आणि पकडला जातोय झेल. पहिल्या विकेटचं होतंय पतन. केलं गेले मैदानाच्या बाहेर. एक जी विकेटची प्रतीक्षा होती मेहर 11 टेम्पालेला ती आलेली आहे. दुसरं षटक आपण पाहतोय मसूद गजगे यांच्या मार्फत लावलं गेलं. धावांचा ओघ येत होता आणि विकेट कुठेतरी येणं गरजेची होती. मेहर 11 टेम्पालेला ती आलेली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय माज खतीब यांच्याकडे सुद्धा चांगली बॅटिंग आहे. मागील काळात यांनी सुद्धा पुरार संघासाठी खूप मोठ्या पाऱ्या खेळलेल्या आहेत आणि अडचणीच्या वेळी कामाला येणारे फलंदाज कोण असतील तर हे माज खतीब आहेत. आता वेळ आहे ती एखादी खेळी करण्यासाठी आपल्या संघासाठी. समोर आहेत या गावचे हिरो, या विभागाचे हिरो आणि रायगडच्या टेनिस क्रिकेटमधील सध्याच्या घडीला बाईकमॅन म्हणून ज्यांना संबोधलं जाईल मसूद गजगे. एक ऑलराऊंडर आहेत मसूद गजगे सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकाला अंजाम देताना. माज खतीब याही वेळेला लेग स्टंपवर टाकला चेंडू, त्याला मात्र लॉंग लेगला टोळवलाय. तिकडनं मात्र आपण पाहायला गेलं तर माज खतीब यांचा थोडासा ब्लाइंड स्ट्रोक होता, परंतु शरीरापासून लांब खेळला गेला. एक धाव आली आणि षटक क्रमांक 2 इथे संपलेला आहे. 2 षटक अंती 1 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 26 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 27 झालेल्या आहेत. एक आली. यस 2 आहेत. 2 थोडा जरी आपण गडबड केली ना तरी बरेच जण नाही. मला त्याने माझ्या वाटतं सिंगलचा इशारा केला तेव्हा मी सिंगल माज कधी म्हणजे फौजान स्ट्राईकवर आहे. लेफ्टी फौजान आहे, रायटी माज आहे आणि निखिल जाधव. हेलो, क्या बात है. निखिल जाधव तिसऱ्या षटकासाठी आले आणि काल ज्यांनी अप्रतिम खेळी या संघासाठी केली तेच निखिल जाधव पहिल्या चेंडूवर यशस्वी होत आहेत. आपण पाहतोय फवाद यांना मार्गस्थ केलंय डगआउटच्या दिशेने आणि तिसऱ्या षटकाचा जो प्रारंभ आहे तो मेहर 11 टेम्पालासाठी खूप छान झालेला आहे. बघता बघता निखिल जाधव आले, ज्यांनी आज मात्र सकाळच्या सत्रात कारनामा जरूर पहिल्या चेंडूवर केलाय. जिथे 1 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकामध्ये 27 धावा होत्या, तिथं तिसरं षटक प्रारंभीलाच मात्र दुसरा गडी बाद केलेला आहे. धावा मात्र आल्या नाहीत अजून सुद्धा, परंतु त्याही पलीकडे एक चांगला विकेट. आघाडीची आता फलंदाजी मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. आता आपण पाहतोय माज खतीब आहेत जरूर, परंतु त्यांच्या जोडीला नवीन बॅटर नौशाद दाखल झालेले आहेत. या दोघांवर आता दडपड जरूर आलेला आहे आणि क्रिकेटच्या पटलावर एकच होतं मित्रांनो, जेव्हा आपण अशा प्रकारचे सामने खेळतोय जिथे धावा येत असताना एखादी विकेट गेली की आपल्यावर दबाव प्रस्थापित होतो आणि समोरचा संघ या दबावातच मात्र गोलंदाज हाबी होतो आणि मैदानाच्या आतमध्ये तेच पाहिलं. निखिलच्या पहिल्या चेंडूवर जिथे आपण पाहतोय 1 गडी बाद झाला आणि नौशाद दाखल झालेले आहेत. जिथे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहेत ते आपला गाठ घेत आहे, खेळण्याची एक टास्क घेत आहे आणि समोर निखिल जाधव आहेत. हे सुद्धा एक चांगले ऑलराऊंडर आहेत, कामाला गोलंदाजी करतायत, त्याही पेक्षा चांगली फलंदाजी सुद्धा निखिल यांच्याकडे आहे आणि सातत्यपूर्ण ही भूमिका ते आपल्या संघासाठी एक चांगली बजावताना दिसत आहेत. नौशाद यांच्यासाठी पुढचा चेंडू असेल निखिल जाधव यांचा.
ओहो क्या बात है, गुडले स्पॉटवर पडला, हलकासा वरती घेतला चेंडू. यष्टीरक्षक मात्र आपली चांगली भूमिका करतायत. एक चांगली पिचिंग पाहायला भेटली आणि त्याहीपेक्षा वेग सुद्धा मर्यादित आहे. परंतु नुसता वेग मर्यादित नाही तर पिचिंग चांगली आहे आणि म्हणूनच की काय फलंदाज नौशाद यांना थांबून ठेवलेला आहे. मागील 2 चेंडूवर कल्पकता दाखवली निखिल पवार यांनी, निखिल जाधव यांनी. ओहो याही वेळेला ओहो आपण पाहतोय एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा नौशाद यांचा प्रयत्न होता. 3 चेंडू मात्र चांगल्या धाटणीचं टाकलं. का सातत्यपूर्ण मेहर 11 टेम्पाले निखिल यांच्यावर खूप सारा आत्मविश्वास किंवा खूप सारी आशा पल्लवित असतात. तर याचं कारण निखिलची ही गोलंदाजी, आपल्या चाहत्यांना एक सुंदर गोलंदाजी करून आज मात्र सकाळच्या सत्रात निखिल हे मंत्रमुग्ध करत आहेत. पुन्हा एकदा याही वेळेला आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, डाव्या एष्टीवर भरकटले, तिकडनं मात्र पंच सर आमच्याकडे वळले गेले आणि अवांतर धावेची खूण झाली. एक धाव आली आणि धावफलकावर 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं मार्गस्थ असताना जिथे गोलंदाजी करत आहेत मेहर 11 टेम्पाले संघ. डान्सिंग डाऊन द विकेट आले, मोठा फटका आलाय, तिकडे मात्र मिड विकेटच्या वरून टोळवलाय चेंडू, सीमा रेखा पार, येतोय षटकार. षटकार आलाय आणि मागील काही चेंडूमध्ये जरूर निखिल हे हावी ठरले होते, परंतु ही हावी जास्त काळ आपल्याला सहन होत नाही आणि नौशादने मात्र आपल्या बॅटच्या मधोमध चेंडू घेतला, मिड विकेटच्या वरती फेकून दिला. धावफलकावर आताच्या घडीला आपण पाहतोय 34 धावा धावफलकावर एक षटकार आल्यानंतर एक सुरुवात होते का पुरार संघाची. हे तेच क्रिकेट आपण पाहतोय, कधी बॅटचं असतं कधी बॉलचं असतं. आता मात्र पाहतोय आपण उजव्या एष्टीवर टाकलेला चेंडू, खूप सारा बाहेर कट केला चेंडू आणि त्याही पलीकडे सोडून दिला. परंतु तिकडे मात्र एष्टीच्या पलीकडे चांगली कामगिरी झाली. निखिल यांचा आणखीन एक चांगला चेंडू मागील काळात मार्गस्थ झाला. याही वेळेला समोर आले डान्सिंग डाऊन, खाली क्षेत्र होतं तिकडे आणि लॉंग ऑफचं क्षेत्र ते पहिल्या प्रयत्नात अडवला गेला. फेकी सुद्धा केली. नौशाद यांना एक धाव भेटेल. एकेरी धावेने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 35 वर, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 संपण्याची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. नझीर एंटरप्राइजेस पुरार संघ 3 षटकांमध्ये धावफलक आपण पाहतोय 2 गोळ्यांच्या बदल्यात 35 येईल. पुढचं षटक अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. मेहर 11 टेम्पाले आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या मैदानावर होम ग्राउंडवर खेळत आहे आणि सकाळचं सत्र आहे. सकाळ म्हटलं की आपल्या आयुष्यातील आणखीन एक पर्व जरूर असतं आणि क्रिकेटच्या पटलावर तेच आपल्याला पाहायला भेटतं. एक नवीन सामना आपल्या मैदानात आला की आपल्या क्रिकेटच्या करिअर मधला आणखीन एक सामना आपल्या समोर येतो. कधी काय घडेल हे माहिती नसतं आपल्याला. कधी हिरो बनवणारा क्रिकेट तर कधी झिरो बनवणारा क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये तेच चालू आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येत आहेत मसूद गजगे. पुन्हा एकदा आतापर्यंत 35 धावा धावफलकावर. ओहो इथे मात्र नौशाद पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न. 30 सर्कल मध्ये अशी क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला प्रयत्नाला सुद्धा टाळ्या वाजवल्या जात आहेत, कारण तुमचे एफर्ट खूप महत्वाचं आहे. आज माझ्या संघासाठी मी 100% एफर्ट देणार आणि हो ते करण्यासाठी आज मी सज्ज आहे. मी स्वतःला झोकून देणार, स्वतःला पाडून देणार. स्वतःला इजा झाली तरी चालेल, परंतु आज माझा संघ मैदानाच्या आतमध्ये जिंकला पाहिजे. ही ईर्ष्या तुमच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. याही वेळेला शरीराचा वेध घेऊन अक्रॉस पद्धतीने पूर्णपणे शरीराचा बॅलन्स केला आणि त्याही पलीकडे चेंडू टोळवलेला आहे. परंतु या चेंडूला मात्र भेटतील धावा 2 आणि धावफलकावर 2 पुढे जाईल. आताच्या घडीला धावफलक आपण पाहतोय तब्बल 38 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये 2 गड्यांच्या बदल्यामध्ये. आजचा या दिवसाचा आपण पाहतोय दिवसाचा पहिला सामना आणि या पूर्ण टुर्नामेंटचा आपण पाहतोय अंतिम दिवस आहे. चमचमते चषक आहेत, फ्रीज आहे आणि बरंच काही आपण पाहतोय जिथे बक्षिसांची अरेंजमेंट केलेली आहे, बक्षीस डेकोरेट केलेलं आहे. तिथं सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि सर हे चमचमते ट्रॉफी ना तर खूप आज प्रत्येकाला त्याच्यासोबत आपली सेल्फी किंवा त्याच्यासोबत आपला फोटो कसा संध्याकाळी व्हायरल होईल याची प्रतीक्षा असेल जरूर. याही वेळेला आपण पाहतोय बॅकफुटला आले, तिकडनं मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू टोळवलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतील आणि आपण पाहतोय एक धाव आली. वास खतीब यांच्या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 39 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये मसूद गजगे पुन्हा एकदा दाखल होतील. याही वेळा डान्सिंग डाऊन विकेट आले, अपरकट मारलाय तिकडनं आणि एक चमत्कारिक फटका. धावा येतात महत्वाच्या, आल्या धावा 4. वेलकम बाउंड्री असणार आहे पुरारसाठी.
काय अफलातून, जशी चेंडू येतील तसे मेरिटवर मारता येत, फटका मारायचा होता समोरच्या दिशेने, चान्स सुद्धा तसा घेतला. मसूदने चेंडू पलीकडे अलीकडे टाकला आणि बघता बघता उंची चेंडूला फक्त आणि फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाठवलं आणि 4 धावा कमाई केली आपल्या संघासाठी. याही वेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने आक्रमण चढवलंय आणि हो काय अप्रतिम झेल घेतलाय. हो, ही माझी फिल्डिंग आहे आणि मी करणार. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला गेलं आणि इथे मात्र विकेटचं होते तिसऱ्या पतन. झेल जरूर घेतलेला आहे मुनीबजी यांनी, खरोखर अप्रतिम. काल एक षटक सुद्धा टाकलं. आज सकाळच्या सत्रामध्ये पहिला झेल घेतल्यानंतर मुनीब थोडेसे का होईना थोडेसे निराश असतील, परंतु आपल्या चाहत्यांना खुश केलेले आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक मार्गस असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 43 धावा धापलकावर जरूर लागलेल्या आहेत. आपण पाहतोय धापलकावर आत्ताच्या घडीला 43 धावा आणि 3 गडी माघारी परतलेत सध्याच्या घडीला नझीर एंटरप्राइजेस पुरार संघाची. आज टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना थोडेसे धडपडलेले आहेत आणि 5 षटकांचा सामना म्हणजे सर तसं पाहिलं गेलं या मैदानाचा खूप सारा अभ्यास आता तुम्ही केल्यात, मागील कित्येक टुर्नामेंटला तुम्ही इथे आलात आणि तसं पाहिलं तर 60+ ह्या धावा होणं गरजेचं आहे. तर समोरचा घरच्या मैदानावरचा प्रेक्षक संघ त्याला कुठेतरी थोडीशी का होईना कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मसूद गजगे पुन्हा एकदा सज्ज आहेत. याही वेळेला हो हो आले तसे फेकून दिले आणि इथे डगआउट मधनं सेट होऊन आले. हो, आता मला वेळ नाही, माझ्या संघाला न्यायचं आहे पुढे आणि नेल्यात 6 धावा पुढे. ओहो क्या बात है, जबरदस्त फटका जरूर मारला गेला. धावफलकावर धावा सध्याच्या घडीला 49 धावा आल्यात आणि मसूद गजगे यांचा समाचार खूप सारा चांगला घेतला. बॅट्समन आहेत साकिब अब्रार यांच्या बॅट मधून जबरदस्त मोठा फटका आला आणि जी मसूद गजगेचं आपण पाहतोय षटक हे समाप्तीची घोषणा होण्या अगोदरच त्यांनी एक नसीक जबरदस्त फटका जरूर मारला. क्या अप्रतिम फटका मारला. धावफलकावर धावा आपण पाहतोय सध्याच्या घडीला 49 धावा लागलेल्या आहेत. षटक 4 संपण्याची घोषणा झालेली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं. मैदानाच्या आतमध्ये मुनीबजी दाखल होतील, यांच्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे. नक्कीच खूप कमी माणसाने आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा वाईट सुद्धा गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण वाईट गोष्ट तुमच्या मनाला जर सळत असेल तर तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला हे खरं आहे आणि त्या अभ्यासातून तुमच्या चुका कशा सुधारता येतील यासाठी तुम्ही पुढचं प्रदर्शन करू शकता. तेच मुनीब मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. काल एक अप्रतिम षटक टाकलं आणि त्या षटकानंतर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. शेवटचं षटक असणार आहे 5वं. 49 धावा मैदानाच्या आतमध्ये नझीर एंटरप्राइजेस पुरा संघाच्या आणि याही वेळेला मुनीब तयार आहेत. हो, खोलवर पद्धतीचा समोरच्या दिशेने आपण पाहतोय लॉंगॉटचे क्षेत्ररक्षक येत आहेत. मसूद आहेत तिकडे आणि बघता बघता फेकी केली. एकेरी धाव आली आणि आपण पाहतोय याही एकेरी धावेने धावफलक 50 वर अर्धशतक लागलेला आहे. अजून सुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू येणं बाकी आहे. टार्गेट सेट करणं बाकी आहे. विजयाची पताका रोवण्यासाठी 1 धाव येणं गरजेचं आहे. ओहो, मुनीब हे अतिरिक्त काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तिकडे स्लिप मध्ये आहेत मुशीरजी, त्यांनी मात्र तिकडे घेतलाय चेंडू. वाईट आलाय आणि +1 येईल. एकूण 2 धावा धावफलकावर लावल्या जातील आणि याही 2 धावेने धावफलक पुढे मार्गस्थ होते. 52 धावा 52 आपण पाहतोय धावफलकावर, जिथे प्रथम बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये नझीर एंटरप्राइजेस पुरार संघ अफलातून गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. खूप सारं चांगली गोलंदाजी झालेली आहे, परंतु यापुढे काय होईल याकडे लक्ष असेल आपलं. हो, खोलवर पद्धतीचा नक्कीच वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतायत. तिकडनं दूरवरून मसूद आले, फेकी सुद्धा झाली, चांगली पकडलं गेलं मुनीब यांच्या माध्यमातून. एकेरी धाव आली. हे नको असेल पुरार संघासाठी, कारण शेवटचं षटक आहे. धावांचा एक वेगळा उच्चांक गाठायचा आहे आणि शेवटच्या वेळेला मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि ते फटके सध्याच्या घडीला येत नाही. कारण काय आहेत, समोर गोलंदाज आहेत मुनीब. याही वेळेला टायमिंग चुकी आहे. वरच्या स्टिकरला लागतोय चेंडू, मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. तिकडे खराब क्षेत्ररक्षण, जिथे आपण पाहतोय एकेरी धाव येत होती तिकडे दुसरी घेतली आणि आता काय करते मैदानाच्या आतमध्ये विकेट मात्र फेकून दिली पुरार संघाने आणि धावा आल्यात मात्र
2 आल्यात या चेंडूवर आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 55 धावा धावफलकावर. आपण पाहतोय 55 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक मार्गस्थ असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साकीब दाखल होत आहेत. एक महत्वपूर्ण लढत आहे. इथून जर जिंकला तर आज दिवसभर या चमचमत्या ट्रॉफीचा तुमचा प्रवास चालू राहील, परंतु इथून हारला तर आज तुम्हाला प्रेक्षक म्हणून या क्रीडा स्पर्धेला जोडावं लागेल. ही खूप नकोशी बाब आहे. याही वेळेला आपण पाहतोय बाज यांचा चेंडू टोळवला तिकडे मसूद आहे आणि पकडला जातोय झेल. आणखीन एक विकेटचं होतंय परतन, परंतु दुसऱ्या बाजूला आज थोडेसे शेवटच्या षटकामध्ये अपयशी झालेत पुरारचे फलंदाज, परंतु मुनीब यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या षटकाचा पहिला चेंडू टाकताना मी एक आठवण करून दिली, आपल्या चुकांवर अभ्यास करणं गरजेचं आहे. पाणी पाठवा. चुकांवर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मी जाणून बुजून ती गोष्ट मागे ठेवली, कारण आपण पाहतोय गोरेगाव मध्ये झालेल्या टुर्नामेंटमध्ये मुनीब यांनी थोडंसं महागडं षटक टाकलं होतं. ती सल त्यांच्या मनात होती आणि काल माझ्याशी चर्चा करताना त्यांनी बोलून सुद्धा दाखवले, सर खूप वाईट होता तो दिवस माझ्यासाठी, ती रात्र, परंतु याही पलीकडे माझ्याकडे असे काही चेंडू असतील ते माझ्या संघासाठी खूप मोठी कामगिरी करणारे असतील. याही वेळेला ओहो अतिरिक्त उंची, खराब चेंडू, खराब लाईन पकडली गेली आणि याही वेळेला नो चेंडू आलाय. अतिरिक्त धाव येते पुरार संघासाठी. या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 56 धावा धावफलकावर. अब तक 56 लागलेले आहेत. सकाळच्या सत्रात प्रेक्षक जे जोडले जातील ते नक्कीच त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. पुन्हा एकदा मुनीब सज्ज आहेत आपल्या पुढच्या चेंडूसाठी. हो इथे मात्र शरीरापासून लाभ होता, तिकडे टोलवलाय, अडकीच मसूद आहेत. एकेरी धाव जरूर येईल, डायरेक्ट हिट झाला, परंतु जिथे हिट झाला तिथे मात्र आणखीन एक धावांची कमाई झाली. एकूण नक्कीच आपण पाहतोय ओव्हरथ्रोच्या 2 आल्या आणि तद्वरच्या काळात आणखीन एक होती. एकूण 3 धावा आल्याच जरूर, परंतु तिसऱ्या पंचांना या फेकीसाठी स्टंप उद्ध्वस्त केला गेला आणि त्या रनआउटचा पहिला कॉल आपण पाहतोय तिसऱ्या अंपायरसाठी जरूर आलेला आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवसात क्रिकेटचा एक महासंग्राम, एक आगळा वेगळा सोहळा पाहणार आहोत आणि डिसिजन पेंडिंग आहे. आपण पाहू शकता वंडर स्पोर्ट्सच्या माध्यमातून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 3 तर धावा आल्यात, परंतु तदनंतर मात्र या मैदानाच्या आतमध्ये रनआउट साठी आपण टीव्ही अंपायरकडे आलेलो आहेत. प्रदीपजी शिंदे आहेत, एक डान्सिंग अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खूप कमी वेळात त्यांनी सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे. नॉट आउट आहेत फलंदाज आपण पाहू शकता आणि धावफलकावर धावा 59 धावा धावफलकावर. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर उंची दिली होती, तिकडनं मात्र आपण पाहतोय एक धाव बहाल केली पुरार संघाला मुनीब यांनी आणि मैदानाच्या आतमध्ये 60 धावा धावफलकावर. एक सन्मानजनक धावसंख्या आले सर आणि त्याही पलीकडे गोलंदाजाला काहीतरी कामगिरी करणारी धावसंख्या आलेली आहे. क्रिकेटच्या पटलावर विजयी देणारी धावसंख्या अजूनपर्यंत रचली गेली नाही, परंतु विजयाची शाश्वती देणारी धावसंख्या आपल्याकडनं करणं गरजेचं आहे. पुराच्या माध्यमातून तेच केले सध्याच्या घडीला. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जिथे विकेटला चेंडू टोळवलाय, एक धाव जोराने घेतलेली आहे, दुसऱ्या धावेची मागणी सुद्धा केली आणि बघता बघता दुसरी ही धाव पूर्ण केलेली आहे. काय अफलातून धाव घेतली आणि इथे मात्र आपण पाहतो या 2 धावेनी पहिलं सत्र संपलेलं आहे. मुनीब यांचं इथे षटक संपलेलं आहे. 5 षटका अंती आपण पाहतोय नझीर एंटरप्राइजेस पुरार संघ 62 झालेले आहेत. येणाऱ्या काळात मेहर 11 टेम्पाले संघाला 63 धावांचं विजयाचं लक्ष्य असणार आहे. आज सकाळचा पहिला सामना टॉस जिंकलाय. इथं मेहर 11 टेम्पाले संघाने दावत दिले, आमंत्रण दिलेलं आहे. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नझीर एंटरप्राइजेस पुरार संघाला प्रथम बॅटिंग करताना 5 षटकामध्ये 63 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता मात्र यजमान मेहर 11 टेम्पाले संघाला काय घडणार, काय बिघडणार, क्रिकेटच्या पटलावर कशा प्रकारे रोमांच सामना पाहायला भेटणार. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. क्रिकेटचा एक आगळा वेगळा फेस्टिवल मेहर 11 टेम्पाले आयोजित ही क्रिकेटची रंगारंग सोहळा. मी इथे थांबतो, परंतु राष्ट्रीय भाषामध्ये तुमच्या गोड आवाजाला पुन्हा एकदा तुमच्यासोबत जोडला जातोय. नक्कीच या सर, यासिन मर्चंट सर.
धन्यवाद मनोज सर. आलेल्या सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा मेहर 11 टेम्पाले यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहत आहात मेहर 11 टेम्पाले प्रेझेंट टेम्पाले फेस्टिवल या स्पर्धेचा आजचा 7वा दिवस अर्थात अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला सामना आपल्या समोर सुरू आहे. तो म्हणजे नजीर एंटरप्राइजेस पुरार विपक्ष मेहर 11 टेम्पाले. निर्धारित 5 षटकांचा हा सामना. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर मेहर 11 टेम्पाले या संघाने अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते म्हणजे नजीर एंटरप्राइजेस पुरार या संघाला. निर्धारित 5 षटकांमध्ये त्यांनी 62 धावा इथे जोडल्या आणि 63 धावांचं लक्ष ठेवलंय. तसं म्हटलं तर एक चांगलं आव्हान इथे म्हणावं लागेल, कारण तसं म्हटलं तर इथे सिमेंट विकेट नाहीये, एक नॅचरल विकेट, एक मातीची विकेट आपण प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्याच कारणास्तव इथे धावा बनवणं तितकंसं सोपं नाहीये. आपण सलग 6 दिवस पाहिलं इथे फलंदाजांना स्ट्रगल करत असताना, संघर्ष करत असताना, परंतु काही फलंदाजांनी इथे मात्र खूप प्रभावित केलं. स्पेशली सैफ ठोकन आणि नदीम धायरेकर यांचं नाव इथे घ्यावं लागेल, कारण हायेस्ट रन मेकर आपण पाहतोय पहिल्या क्रमांकावरती अजूनही जर आपल्याला पाहायचं असेल तर सैफ ठोकन यांचं आपल्याला नाव पाहायला मिळतं. त्यानंतर नदीम धायरेकर यांनी सुद्धा अप्रतिम फलंदाजी करताना आपण पाहिली. या सामन्याचा जर विचार केला ना तर आपण पाहतोय की फौजान यांनी 5 चेंडूंचा सामना केला आणि 8 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. सलामीचा फलंदाज शहजाद यांनी सुंदर फलंदाजीचा नमुना सादर केला आपल्या संघासाठी आणि फक्त 7 चेंडूंमध्ये 16 धावांचं योगदान दिलं. माज मात्र थोडासा अपयशी ठरला, कारण 6 चेंडूंचा सामना त्याने केला आणि फक्त 7 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. परंतु नौशाद यांनी पुन्हा एकदा डाव सावरला आणि 8 चेंडूंचा सामना करत असताना त्यांनी आपल्या संघाला 12 धावांचं योगदान दिलं. अब्रार 5व्या क्रमांकावरती आला, परंतु मात्र 2च चेंडू खेळला आणि 8 धावांचं त्याने योगदान दिलं. साकिब आणि जियाद यांनी सुद्धा थोडंसं योगदान देण्याचा प्रयत्न केला. एकूणच आपण पाहतोय या पहिल्या सत्रामध्ये 62 धावा धावफलकावरती लागलेल्या असताना आज पुन्हा एकदा एक घमासान आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, ओहो, पहली गेंद लेग स्टंप पर फुल टॉस थी और उसे खेल दिया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. कल इसी बल्लेबाज ने हम सभी को प्रभावित किया था. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए और शानदार गेंदबाजी करते हुए अपने टीम को एक जीत दिलाई थी. इनफैक्ट मैं कहूंगा कि जीत के हीरो बने थे, मैन ऑफ द मैच बने थे. और वही खिलाड़ी निखिल जाधव, जो कि पहली गेंद पर छक्के से आगाज करते हुए, जी हाँ, इस पर जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेलने की कोशिश, मगर शॉर्ट मिड विकेट में जब तक गेंद को फील्ड किया जाता तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ अपने छोर बदले और 1 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिया है. रनों की संख्या 7 रन. हर ओवर में तकरीबन बल्लेबाजी करने वाली टीम मेहर 11 टेम्पाला को 12.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं. हालांकि एक सम्मानपूर्वक स्कोर है, बहुत ही अच्छा स्कोर है, फाइटिंग स्कोर है, मगर प्लस पॉइंट ये है मेहर 11 टेम्पाला के लिए क्योंकि उनका ये होम ग्राउंड है, होम पिच पर खेलने का उन्हें ज्यादा एक्सपीरियंस है और इसी वजह से, जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद शॉर्ट मिड विकेट की दिशा में कारपेट के सहारे ऑन द ट्राई में तब्दील तो किया. बहुत ही बढ़िया फील्डिंग. रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं, हर गुंजाइश को खारिज कर दिया वहां के खिलाड़ी ने. बहुत ही बढ़िया फील्डिंग. स्ट्राइकिंग के एंड पर हम देख सकते हैं मसूद गजगे इसी साल के आरपी
इसी साल के आरपीएल रायगढ़ प्रीमियर लीग के उत्कृष्ट गेंदबाज के खिताब से नवाजे गए थे। जी हां, इस पर दबा शॉर्ट स्क्वायर की दिशा में खेल दिया है, वहां पे थोड़ा सा फंबल हुए वहां के खिलाड़ी और देखते देखते बल्लेबाजों ने दूसरा रन भी यहां पे चुरा लिया। नौ रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है 9 रन स्कोर कार्ड पर और स्ट्राइकिंग गेंद पर फिर से एक बार हम देख सकते हैं मसूद गजगे। गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर के लिए सलमान के ऊपर। एक लंबा रन अप राइट आर्म ओवर द विकेट। सलमान की अगली गेंद, जी हां फुल टॉस गेंद और मसूद कहां छोड़ने वाले थे। जन्मदिन का मानो तोहफा दिया है, दोनों हाथों से स्वीकार किया, उसे खेल दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। गेंद दर्शक दीर्घा में 6 रन। इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग। रनों की संख्या जा पहुंची है 15 रन। मसूद गजगे के बल्ले से यह पहला छक्का, निखिल के बल्ले से भी इसके पहले हमें छक्का देखने को मिला था। निखिल खेल रहे हैं 7 रन बनाकर, जबकि स्ट्राइकिंग इन पर मसूद गजगे 8 रन बनाकर खेल रहे हैं। सलमान का ये ओवर थोड़ा सा खर्चीला, थोड़ा सा महंगा साबित होता हुआ। जी हां, इसमें डबल लॉफ किया है ओवर द कवर। गेंद दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार चली गई है 4 रन के लिए। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 19 रन। या दरम्यान विनंती असेल हाशिवरे अलिबाग संघाला आणि त्याचप्रमाणे पोलादपूर या संघाला की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। पोलादपूर संघाचे संघनायक माझ्या मते इथे आलेले आहेत। मी विनंती करतोय हाशिवरे अलिबाग या संघाचे कर्णधार प्रसाद पाटील, यस प्रसाद, आपण लवकरात लवकर यावं आणि नाणेफेकीचा कॉल करावा अशी मी विनंती करतोय, कारण हे दूसरं सत्र सुरू आहे। चलिए दोस्तों, हम फिर से एक बार कॉन्सेंट्रेट करेंगे जहां पे बहुत ही मजेदार मुकाबला आपके सामने होता हुआ। नजीर एंटरप्राइजेस पुरार बना महर 11 टेम्पाले। जीतने के लिए निर्धारित 5 ओवर के इस मैच में 63 रनों की जरूरत है। पहले ओवर में 30 गज का दायरा और 30 गज के दायरे का पूरा फायदा उठाया इस प्रारंभिक जोड़ी के दोनों भी बल्लेबाजों ने। स्पेशली मसूद और निखिल की मैं यहां पे तारीफ करना चाहूंगा, मगर उनको रोकने के लिए नए गेंदबाज आए हैं नौशाद। स्लोवर 1 गेंद से शुरुआत तो की, मिड ऑन के ऊपर से खेला, 1 बाउंस सीधा लॉन्ग ऑन के फील्डर के हाथों में खेल गए थे और इसी वजह से मात्र 1 ही रन यहां पे मिलता हुआ। देखिए, आपको 1-1 रन भी लेना होगा, 2-2 रन भी लेने होंगे, रन चुराने होंगे और उसी के साथ रन को ठोकने भी होंगे, रन बनाने भी होंगे। अलग अलग तरह से रन आपको बनाने की जरूरत है, क्योंकि किसी भी हालत में आपको इस मैच को जीतना है। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, फिर से एक बार फुलर लेन थी, ओवरब्रिज बनाकर उसे कारपेट के सहारे फिर से एक बार बहुत ही खूबसूरत क्रिकेटिंग स्ट्रोक में तब्दील तो किया था, मगर जहां पे खेला था वहां पे फील्डर तैनात थे। जब तक वहां के फील्डर उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ अपने छोर बदले और फिर से 1 रन यहां पे चुरा लिया है। इस 1 रन के साथ 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 21 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। जी हां, इसमें दबा हवा में गेंद थी लहराती हुई और मिड ऑफ में फील्डर तैनात थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार कैच और इसी के साथ एक बड़ी मछली जाल में। निखिल जाधव मैदान से बाहर। येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय इस्माइलजी अंसुलकर, प्लीज वेलकम ऑन द स्टेज। त्याचप्रमाणे ज्या ज्या बाईक स्वारांनी आणि बाईक मालकांनी आपल्या बाईक्स अगदी या मैदानाच्या दरवाजावरतीच लावलेल्या आहेत, त्या सर्व बाईक चालकांना माझी विनंती आहे की आपण योग्य त्या ठिकाणी त्या बाईक पार्क कराव्यात। अन्यथा जर आमचे
स्वयंसेवक तिथे गेले तर मात्र मला मेसेज आलेला आहे की हवा सोडण्यात येईल. सो प्लीज. चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं जहां पे बहुत ही मजेदार रंगारंग ये मुकाबला. जी हां, इसमें दबा बैकफुट पर गए, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को खेला. शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे और उस खिलाड़ी ने उस गेंद का पीछा किया, मगर जब तक पीछा करते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था एक रन लेने का. इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 22 रन. 22 रन ऑन स्कोर कार्ड. जी हां, फिर से एक बार फुलर लेंथ थी, ओवर पिच बनाकर हाफ वॉली बनाकर उसे उड़ाने का प्रयास था, मगर मिड ऑन की दिशा में फिर से एक बार बहुत ही बढ़िया फील्डिंग देखने को मिली और उतनी ही जबरदस्त और शानदार रनिंग बिटवीन द विकेट का भी प्रदर्शन यहां पे देखने को मिला. और देखते देखते एक रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल होता हुआ रनों की संख्या हो चुकी है 23 रन. 23 रन ऑन स्कोर कार्ड. जी हां, इसमें बॉल लॉफ किया है ओवर द कवर, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ ये कमाल का सिक्सर सादिक के बल्ले से आता हुआ ये लाजवाब सिक्सर था. इस तरह के शॉट, इस तरह के सिक्सर हमें बहुत कम देखने को मिलते हैं, मगर टेक्निकली आपको अच्छा साउंड होना चाहिए और यहां पे ये बल्लेबाज टेक्निकली बहुत ही स्ट्रांग नजर आ रहे हैं. बहुत ही जबरदस्त शॉट था ये. हालांकि डीप कवर में फील्डर दूसरे ओवर की समाप्ति हो चुकी है. 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. पहले ओवर में सलमान ने खर्च किए थे 19 रन और दूसरे ओवर में आए थे गेंदबाज नौशाद. उन्होंने बहुत ही अच्छी गेंदबाजी की. हालांकि इस ओवर में हमें छक्का देखने को मिला, उसके बावजूद उन्होंने मात्र 10 रन खर्च किए हैं. 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 29 रन, 1 विकेट के नुकसान पर. अब तीसरा ओवर लेके आए हैं नए गेंदबाज माज खतीब. माज खतीब इस दक्षिण रायगढ़ में भली भांति इस खिलाड़ी को सभी खिलाड़ी जानते हैं. बहुत ही बढ़िया ऑलराउंडर, राइट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद फुल टॉस थी, मगर हवा में लहराती हुई गेंद, थोड़ी सी स्विंग होती हुई, बिल्कुल बल्लेबाज परख नहीं पाए थे. बल्लेबाज मसूद थे वहां पे. हालांकि मसूद से यह गलती हो नहीं सकती थी, मगर यहां पे गलती तो हो चुकी है. अपने आप से नाराज होंगे मसूद, क्योंकि इस गेंद के ऊपर आसानी के साथ 4 या 6 रन वो प्राप्त कर सकते थे. इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया है. 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. मगर अच्छी खबर मेहर 11 टेम्पाला के लिए है कि उन्होंने मात्र 1 ही विकेट खोया है और बहुत ही अच्छे लय में उनके बल्लेबाज बल्लेबाजी करते हुए. जी हां, इसमें दबा हवा में खेलने की गलती और बैकवर्ड स्क्वायर लेग, बैकवर्ड पॉइंट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे और बड़ी मछली जाल में फंसा ली है. पहले ही ओवर में माज खतीब के खाते में और 1 विकेट. सादिक बैक टू द पैवेलियन. 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 30 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 ओवर का यह मुकाबला है. जीतने के लिए 63 रनों की जरूरत. हालांकि बहुत ही अच्छी तरीके से उन्होंने शुरुआती दौर में पहले ओवर में कमाल की बल्लेबाजी करते हुए शुरुआत तो अच्छी दी है, स्टार्ट तो दिया है, मगर वन डाउन जो बल्लेबाज आए थे सादिक, जिन्होंने थोड़ा सा निराश किया है. एक मात्र छक्का उनके बल्ले से हमें देखने को मिला, मगर मात्र 7 रन बनाकर वो मैदान से बाहर जा चुके हैं. और अब सादिक आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं आफ्ताब. आफ्ताब स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया फील्डिंग का. अब खेलने के लिए तैयार होते हुए माज खतीब को. गेंद को घुमाना जानता है यह खिलाड़ी माज खतीब. कभी ऑफ ब्रेक, कभी लेग ब्रेक, कभी हवा में लहराती हुई गेंद, कभी परफेक्ट यॉर्कर, अलग अलग तरह की गेंदबाजी. और इसी वजह से ये गेंदबाज बहुत ही खतरनाक होते हैं और पहले ही ओवर में उन्होंने अपना शिकार भी ढूंढ लिया था. एक अच्छे बल्लेबाज सादिक के रूप में मैदान से बाहर कर दिए थे वही माज फिर से एक बार. जी हां, इसमें तो जैसे वैसे उस गेंद को खेला है जरूर बल्लेबाज ने और लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग हमें देखने को मिली. सीमा रेखा के नजदीक देखिए तालियों की गड़गड़ाहट उनके लिए. और देखते देखते 1 रन तो मुकम्मल हुआ, मगर अब कुछ हद तक पहले के मुकाबले में रनों का जो फ्लो था वो थोड़ा धीरे धीरे सीमित होता हुआ दिखाई दे रहा है. 1-1 रन तो आना चाहिए, मैं बार बार यही कह रहा हूं, मगर बीच बीच में बड़े स्ट्रोक अगर आएंगे तो मनोवैज्ञानिक दबाव ये आप ट्रांसफर कर सकते हो गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर. जी हां, इसमें दबाव फिर से एक बार लहराती हुई लेग स्पिन गेंद थी. अंतिम क्षणों में उस गेंद को लेट कट क्रिकेट की परिभाषा में जिसे कहा जाता है उस तरह से खेलकर 1 रन चुरा लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 32 पर. 32 रन ऑन स्कोर कार्ड, 2 विकेटों के नुकसान पर.
निखिल जाधव और सादिक आउट होने के बाद अब आफ्ताब और मसूद के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, यहां से मैच को जितवाना है, क्योंकि अच्छी बुनियाद तो यहां पे रची गई है, मगर माज खतीब के सामने गेंद बल्लेबाजी करना इतना आसान नहीं। मगर इसी बीच जहां पे मैं तारीफ कर रहा था, आउटसाइड दी ऑफ स्टंप भटक गए, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला और बाहर की तरफ गेंद निकल गई और अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा, सॉफ्ट इशारा तो जरूर है, मगर ऑनफील्ड अंपायर ने अब ये फैसला तीसरे अंपायर के पास सौंपा है। हमारे टीवी अंपायर अब इसका फैसला करेंगे। सर फेयर डिलीवरी, जी हां, यहां पे फेयर डिलीवरी, लीगल डिलीवरी थी ये और इसी के साथ ओवर की समाप्ति। देखिए माज खतीब वो गेंदबाज और वो खिलाड़ी है जो जब बल्लेबाजी करने के लिए आता है तो अपने बल्ले से जौहर दिखाता है और गेंदबाजी करने के लिए आता है तो गेंदबाजी में करामात दिखाता है। इस ओवर में भी माज खतीब ने मात्र 3 ही रन खर्च किए हैं और एक सफलता भी अर्जित की है। बहुत ही बढ़िया कमबैक, शानदार वापसी, इसे कहते हैं कमबैक, क्योंकि पहले ओवर में आए थे 19 रन, दूसरे ओवर में आए थे 10 रन और 2 ही ओवर में आए थे 29 रन और इसी वजह से ऐसा लग रहा था कि उनके हाथों से यह मैच दूर जा रहा है। चलिए दोस्तों, टॉस के लिए दोनों भी टीम के कैप्टन से मेरी गुजारिश है। पोलादपुर संघा से कर्णधार थे आलेले आहेत हशिवरे अलिबाग, प्रसाद पाटील, मनीष मोकल, प्रफुल्ल पाटील, पिंट्या पाटील, प्रवीण डाकी। माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर सो प्लीज आपली इथे वाट पाहिली जात आहे। आहे ना, काका आला इथे। चला आपण टॉस करूया। कोण करते टॉस? मुशी सर, ये टॉस करना है। दोनों भी कैप्टन यहां पे आ चुके हैं। कोई जिम्मेदार यहां पे होगा मेहर 11 टेम्पाला का। हसन भाई प्लीज। दोनों भी कैप्टन आ चुके हैं। चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। और अब जो विकेट गया था, अभी जो विकेट गया है मेहर 11 टेम्पाला के लिए बहुत बड़ा झटका लगता हुआ, क्योंकि मसूद गजगे मैदान से बाहर होने के बाद अब गेंदबाजी करने वाली टीम के हौसले यहां पे बुलंद होते हुए, उनका आत्मविश्वास बढ़ता हुआ। चलिए फिर से एक बार नए गेंदबाज जियान, जियाद ने जब से आए हैं इस पूरे मैच के ऊपर प्रभाव डाला है, प्रभावित किया है इस गेंदबाज ने। पहले ओवर में मसूद को चलता किया, पहले ही गेंद पर, और दूसरी गेंद पर नए बल्लेबाज तौफीक को भी यहां पे बिंदी गेंद की है। लगातार 2 गेंदें बिंदी आने के बाद, जी हां, ये तीसरी गेंद भी बिंदी आ चुकी है। क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। अचानक मैच में यू टर्न सा दिखाई देता हुआ,
पहले 2 ओवर में महर 11 टेम्पाले की टीम छाई हुई थी, मगर जैसे ही माज खतीब आए वो ओवर उनका काफी क्रूशल था, बहुत ही लाजवाब था। उस ओवर में उन्होंने मात्र 3 रन खर्च किए थे। जी हाँ, इस मरतबा तेज तर्रार गेंदबाजी करने की कोशिश में चूक गए हैं, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, और टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ रनों की संख्या हो चुकी है 33 रन। जीतने के लिए 63 रनों की जरूरत, यानी और यहां से 30 रन चाहिए जीत हासिल करने के लिए। जी हां, ओवर पिच गेंद थी, उसे ऑन द राइज खेला है, मिड विकेट में फील्डर तैनात है, बहुत ही बढ़िया फील्डिंग, मगर थोड़ा सा फंबल हुए थे और इसी वजह से आसानी के साथ दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले हैं। जी हाँ, यहाँ पे आफ्ताब के लिए सुनहरा मौका है। इस मैच को अगर आफ्ताब जितवाता है महर 11 टेम्पाला के लिए, तो अदनान की तरफ से 500 रुपए का इनाम दिया जा सकता है। चलिए दोस्तों, 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 34 रन ऑन स्कोर कार्ड। इस ओवर में जियाद ने खर्च किए हैं मात्र 1 रन पहली 5 गेंदों में। जी हाँ, इसमें दबा ऑफ स्टंप के बाहर सफल हुए और मिड विकेट में देखिए फिर से एक बार बहुत ही जबरदस्त फील्डिंग का नजारा। इस तरह की फील्डिंग हमें बहुत कम देखने को मिलती है, मगर ये बहुत ही खूबसूरत मैदान है। यहां पे अगर आप डाइव भी लगाते हो, गोता भी लगाते हो, तब भी आपको ज्यादा चोट नहीं लगेगी और इसी वजह से बेधड़क और बेझिझक यहां पे फील्डिंग हो रही है। देखते देखते चौथे ओवर की भी हुई है समाप्ति। पहले ओवर में आए थे 19 रन, दूसरे ओवर में आए थे 10 रन, तीसरे ओवर में आए थे 3 रन और चौथे ओवर में आए हैं मात्र 2 रन। कुल मिला के 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है मात्र 35 रन और अब बचे हुए 6 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत। बहुत मुश्किल। और जिस खिलाड़ी ने, जिस गेंदबाज ने तीसरा ओवर किया था, वहां से मैच को टर्न किया था, मैच को अपनी तरफ झुकाया था, वही एक ऑलराउंडर खिलाड़ी माज खतीब फिर से एक बार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से निर्णायक ओवर लेके आया है। राइट आर्म ओवर द विकेट माज खतीब, स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज आफ्ताब के लिए, मगर फिर से एक बार वही दृश्य और वही चित्र, बार बार लगातार बल्लेबाजों की आंखों में धूल झोंकते हुए, बल्लेबाजों को यहां पे परेशानी का सबब बनते हुए माज खतीब ने कमाल कर दिया है। करामती माज में कहूंगा, क्या शानदार गेंदबाजी की है माज ने। हालांकि बल्लेबाजी में थोड़े से असफल होने के बाद अब गेंदबाजी में पूरी तरीके से अपने जान लगाई है। जी हां, इसमें दबा आउटसाइड दी ऑफ स्टंप, फिर से एक बार भटक गए। अंपायर जी का इशारा वाइड का, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे आ चुका है। माज के पास एक्सपीरियंस है, माज के पास अनुभव की कोई कमी नहीं है। माज जानते हैं कि इस तरह के सिचुएशन को किस तरह से हैंडल करना है। बल्लेबाजों को बार बार आउटसाइड दी ऑफ स्टंप बहुत ज्यादा बाहर की तरफ ललचाते हुए साफ देख सकते हैं। अगली गेंद फिर से एक बार गेंद को घुमाया था, थोड़ी सी तेज गेंद थी, मगर ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ कांटा बदलती हुई गेंद निकल गई। और जी हां, बल्लेबाज ने यहां पे चुनौती दी है, चैलेंज किया है। यह गेंद ऑफ स्टंप के बाहर चली गई थी और इसी वजह से क्या यह गेंद लीगल है या वाइड है, अब ये हमारे तीसरे अंपायर देखेंगे। जी हां, फेयर डिलीवरी। तो 2 गेंदें अब तक बिंदी आ चुकी है, 4 गेंदों में 28 रनों की जरूरत। जी आगे निकले डांसिंग डाउन द विकेट, मगर गेंद और बल्ले की मुलाकात नहीं हो रही है। यही एक चिंता का विषय, बहुत ही निराश किया है बल्लेबाजों ने। इनफैक्ट ये भी मैं कह सकता हूं कि गेंदबाजों ने काफी प्रभावित किया है। गेंदबाजों ने आत्मविश्वास के बलबूते पर बहुत ही खूबसूरत सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल किया और एक एक रन यहां पे बचाया। जी हां, फिर से एक बार देखिए गेंद स्टंप के ऊपर से निकल गई है। लगातार 4 गेंदें यहां पे उन्होंने बिंदी की है। जबरदस्त गेंदबाजी, कमबैक किया है। पहली नजर में ऐसा लग रहा था कि यह मैच आसानी के साथ महर 11 टेम्पाला जीत सकती है, क्योंकि पहले ओवर में आए थे 19 रन। जी हां, इसमें तो जोरदार प्रहार तो किया है गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में, मगर वहां पे भी बहुत ही बढ़िया कैच और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। अब मात्र औपचारिकता यहां पे बची है।
क्योंकि पहली 5 गेंदें यहां पे बिंदी की है माज खतीब ने। क्या इस प्रतियोगिता का मेडन ओवर उनके जरिए से हमें देखने को मिलेगा? जी हां, सिर्फ वाइड के रूप में एक अतिरिक्त रन माज ने खर्च किया और इस ओवर में उन्होंने लगातार 2 बल्लेबाजों को चलता किया है। हालांकि हैट्रिक की दहलीज पर है, क्योंकि अगले मैच में अगर पहली ही गेंद पर विकेट चटकाते हैं तो हैट्रिक माना जाएगा। मगर हम कॉम्बॉक्स के जरिए से उनको बहुत सारी शुभकामनाएं देंगे। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।